अपि सैकतं बहुतरङ्गसङ्कुलं तटमक्षमस्स तु किलातिलङ्घितुम् अप एव भङ्गमति नैल्यमप्यगाधयशोभरेण सुयशो हरेण यह जो समुद्र सैकतमपि म्हणजे वाळूचा किनारा असला तरी देखील बहुतरंग संकुलमपी अनेक अनेक तरंगांनी अनेक लाटांच्या संकुलांनी त्यांच्या समूहांनी युक्त असला तरी देखील तटम म्हणजे त्या तीराला अतिलंघितुम म्हणजे ओलांडण्यास किंवा भेद करण्यास अक्षमः असमर्थ झाला किल यहा जो समुद्र सुयशो हरेण म्हणजे ज्याचे अतिशय यश असे होते, पूर्वी कीर्तिशाली होता, ते यश नाहीसे होत आहे. अयशोभरेण म्हणजे ज्यामुळे अतिशय अपकीर्ती ज्याला आलेली आहे. भंगम म्हणजे खचलेला असा. अतएव अतिनैल्यम म्हणजे त्यामुळे अतिशय नीलवर्णाचा कृष्णवर्णाचा असा अगाध म्हणजे प्राप्त केले, इथे झाला असा अर्थ. येथे असलेल्या काळ्या निळ्या समुद्राचे वर्णन करत असताना नारायणाचार्य उत्प्रेक्षा करतात. नारायणाचार्य सांगतात, या समुद्राचा किनारा वाळूचा आहे, तो शिलायुक्त असा नाही. या समुद्रामध्ये अनेक मोठे मोठे तरंग आहेत, मोठ्या लाटांनी तो युक्त आहे. त्यामुळे त्या किनाऱ्याला खरे तर त्याने सहजपणे पार केले पाहिजे, भेदले पाहिजे. तरी देखील मऊ अशा वाळूच्या किनाऱ्यालाही तो पार करू शकला नाही, भेदू शकला नाही. त्यामुळे पूर्वी प्रतिष्ठित असलेला, पूर्वी यशस्वी असलेला असा तो समुद्र अपयशामुळे, अपकीर्तीमुळे जणू काही माझे पौरुषत्व व्यर्थच आहे, अशा अपकीर्तीने तो काळा निळसर दिसू लागलेला आहे.